श्री गुरुचरित्र अध्याय 37. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक शिष्याने सिद्धयोगींना विचारले, त्यानंतरची पुढे काय कथा घडली? श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला पुढे कोणता उपदेश केला आणि काय सांगितलं ते मला सांगा. श्रीगुरू त्या ब्राह्मणाला गृहस्थाश्रमाचे नियम सांगताना म्हणाले, घरामध्ये काही आवश्यक आणि शुभ गोष्टी नेहमी जतन करून ठेवाव्यात. यज्ञ किंवा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी लागणाऱ्या अरणीचं लाकूड घरात असावं आणि घरात काळी मांजर असणे किंवा पाळणे देखील शुभ मानलं जातं. घरामध्ये चंदन, एखादा मंगलकारी दिव्यमणी, शुद्ध गाईचं तूप, तीळ, हरणाची कातडी आणि लोकरीचे किंवा शेळीच्या केसांपासून बनवलेले पवित्र वस्त्र असावं. या अत्यंत पवित्र वस्तू घरात असल्यामुळे कोणत्याही संकटाची किंवा वाईट शक्तींची बाधा घराला होत नाही. घरात शुभ फळ मिळाल्यामुळे शक्य असल्यास सारस पक्षी पाळावा. तसेच सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी गोमाता आपल्या घरात नक्की असावी. श्रीगुरू म्हणतात, आता मी तुला देवपूजेचे विधी सांगतो, ते एकाग्रचित्तेने ऐक. सगळ्यात पहिल्यांदा आपलं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यावं आणि त्यानंतर देवाऱ्याची स्वच्छता करून पूजा करावी. देवघर स्वच्छ करण्यासाठी किंवा पूजेसाठी सोनं, चांदी, तांबे किंवा मातीचं पात्र वापरावं. पूजेसाठी कोणती पात्रे निषिद्ध आहेत ते मी तुला सांगतो. देवघर स्वच्छ करताना किंवा शेणाने सारवताना काशाचे पात्र वापरू नये. तसेच कुमारिका, नववधू यांच्याकडून किंवा अशुद्ध हाताने ते करू नये. डाव्या हाताने वस्त्र धरून सारवू नये, तर उजव्या हाताने योग्य रीतीने स्वच्छता करावी. सारवण्याची किंवा स्वच्छतेची सुरुवात नेहमी घराच्या नैऋत्य कोपऱ्यापासून करावी. रात्रीच्या वेळी पाणी वापरून देवघर सारवू नये, परंतु जर काही कारणास्तव रात्री स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक असते तर पाण्याचा वापर न करता केवळ भस्म वापरून जागा स्वच्छ करावी. देवघर स्वच्छ केल्यावर तिथे सुंदर रांगोळी काढावी. देवाच्या ठिकाणी अत्यंत निर्मळ आणि पवित्र असावं. त्यानंतर स्वतः एका चांगल्या पवित्र आसनावर बसून देवपूजेला सुरुवात करावी. ज्या माणसाला तिन्ही त्रिकाळ सकाळ, दुपार, संध्याकाळ पूजा करणे शक्य नसेल त्याने सकाळी आनंदाने पूजा करावी. जर सकाळी जमलं नाही तर दुपारच्या वेळी पूजा करावी. सायंकाळी मंत्र म्हणून देवाला भक्तिभावाने फुले वाहावीत. जर कोणाला यापैकी कोणत्याही वेळी पूजा करणे शक्य झालं नाही तर त्याने किमान दुपारी जेवणापूर्वी देवपूजा संपन्न करावी. श्रीगुरू म्हणतात, हे ब्राह्मणा, एकाग्रचित्ताने ऐक. जो मनुष्य रोज देवपूजा करत नाही तो मृत्यूनंतर थेट यमलोकात जातो आणि तिथं त्याला निरंतर नरकवास भोगावा लागतो. देवपूजेचे 6 प्रकार किंवा विधी आहेत. पूजा करताना वापरले जाणारे जल हे साक्षात नारायणास्वरूप मानलं जातं. या विधींनी पूजा केल्यास संपूर्ण जगताचा स्वामी जगन्नाथ प्रसन्न आणि तृप्त होतो. पूजेचा दुसरा प्रकार म्हणजे अग्निपूजा. हा श्रेष्ठ मानला जातो, पण त्याहून अतिविशेष आणि उत्तम प्रकार म्हणजे मानसपूजा, मनातल्या मनात केलेली ध्यानपूजा होय. हे तू नीट समजून घे. रोज सकाळी सूर्यदेवाची पूजा केल्याने साक्षात विष्णू संतुष्ट होतात. उघड्या जमिनीवर किंवा वेदीवर पूजा करणे हा सामान्य पक्ष आहे, तर मूर्ती किंवा फोटोची पूजा करणे हा सर्वसामान्य किंवा प्राथमिक बुद्धीच्या लोकांसाठी सोपा मार्ग आहे. देवासोबतची गायीची पूजा करावी. विद्वानांना किंवा ब्राह्मणांना विशेष आदर पूजन करावे आणि सर्वात श्रेष्ठ म्हणजे आपल्या सद्गुरूंची मनापासून पूजा करावी. सद्गुरूंचे स्मरण व आज्ञा घेऊन देवाच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे पूजन करावे. पूजेच्या वेळी वेदांमध्ये सांगितलेले मंत्र म्हणून विधीपूर्वक देवाची अर्चना करावी. सद्गुरूंच्या कृपेने आणि त्यांच्या आज्ञेने जर लाकूड किंवा दगड यांचीही भक्तिभावाने पूजा केली तर त्यातही साक्षात देवी प्रगट होते आणि तो भक्तांवर प्रसन्न होतो. पूजेच्या सुरुवातीला ओंकार 12 वेळा म्हणून पवित्र पाणी स्वतःच्या डोक्यावर शिंपडावे. त्यानंतर पूजेचा संकल्प सोडून शरीराचे शुद्धीकरण करून कलशाची पूजा करावी. देवाच्या उजव्या बाजूला पाण्याचा कलश ठेवावा. कलशाची भक्तिभावाने पूजा केल्यावर शंखाची पूजा करावी. आदल्या दिवशीची कोमजलेले देवाचे रूप किंवा फुले अत्यंत नम्रतेने काढून घराच्या नैऋत्य दिशेला टाकावीत. देवासमोर स्वच्छ धुतलेले वस्त्र अंतरावे आणि आनंदाने दिवा प्रज्वलित करावा. मनातल्या मनात मन, वचनाने आणि शरीराने सद्गुरूंचे मनापासून स्मरण करावे. त्यानंतर देवाच्या पाटाची किंवा आसनाची विधीपूर्वक पूजा करावी. देवघराच्या 4ही बाजूंचे आणि सर्व दिशांचे पूजन करावे. शांत स्वरूपाचे ध्यान करून मंत्राच्या उच्चाराने देवाला पूजेच्या ठिकाणी येण्याचे आवाहन करावे. सहस्रशीर्षा पुरुष या मंत्राने देवाचे आवाहन करावे. पुरुष सूक्तातील मंत्र म्हणून देवाला आसन समर्पित करावे आणि एतावानस्य महिमा हा मंत्र म्हणून देवाचे पाय धुण्यासाठी पाणी अर्पण करावे.
त्रिपादुर्व उद्यत पुरुष हा मंत्र म्हणून देवाला हात धुण्यासाठी अर्ध द्यावे. त्यानंतर तस्माद्विराळ जात हा मंत्र म्हणून देवाला चूळ भरण्यासाठी किंवा पिण्यासाठी आचमन अर्पण करावे. यत्पुरुषे हविषा या मंत्राचा उच्चार करून देवाला स्नान घालावे. दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून विधीपूर्वक पंचामृत स्नान घालावे. वेदांमध्ये सांगितलेल्या मार्गाने न्यास करून रुद्राभिषेक करून देवाला पवित्र जलाचे स्नान घालावे. हे तू एकाग्र चित्तेने ऐक. देवाला स्नान घातल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पवित्र आसनावर बसवावे. त्यानंतर यज्ञ प्रहस्ती प्रोक्षण हा मंत्र म्हणून देवाला सुंदर वस्त्रे परिधान करावी. देवाला पवित्र जानवे अर्पण करावे. त्याच मंत्रांनी देवाला गंध आणि अक्षता अनन्य भक्तीने व्हाव्यात. तस्मज्ञ हा मंत्र म्हणून देवाला एकाग्रतेने आणि मनपूर्वक सुंदर फुले समर्पित करावी. श्री गुरु म्हणतात, हे ऋषीजन, देवाला फुले वाहण्याचा नियम ऐका. आपण स्वतः लावलेल्या झाडांची, बागेतील स्वतः तोडलेली ताजी फुलं देवाला वाहणे हा पूजेचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. बाजारातून विकत आणलेली फुले देवाला वाहणे हा पूजेचा मध्यम प्रकार मानला जातो. तर दुसऱ्याच्या कोणाच्या तरी बागेतून मागून आणलेली फुले वाहणं हा सामान्य प्रकार मानला जातो. देवाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुले सर्वात श्रेष्ठ मानली जातात. लाल रंगाची फुले मध्यम, पिवळी फुले अमध्यम, तर काळी किंवा डाग असलेली फुले पूजेसाठी अत्यंत अयोग्य मानली जातात. कीड लागलेली, छिद्र असलेली, शिळी किंवा जमिनीवर पडलेली फुले देवाला कधीही वाहू नयेत. ती वज्र करावीत. बेलपत्री, तुळशीचे पाने आणि कमळाची फुले ही कधीही शिळी होत नाहीत. ती पूजेसाठी नेहमी पवित्र आणि ग्राह्य मानली जातात. गुलाब, बकुळ, चाफा, जाईजुई, मोगरा, कण्हेर आणि कमळ यासारखी सुवासिक फुले देवाच्या पूजेसाठी अत्यंत दुर्मिळ व उत्तम मानली जातात. भगवान विष्णूंची पूजा करताना काही फुले आवर्जून वज्र करावी. विष्णूला धोत्र्याचं फूल, रुईचं फूल आणि लाल रंगाची फुले वाहू नये. विष्णू पूजेमध्ये गोकर्णीचं फूल, निरगुडी, शेवग्याची फुले, कवाट, करंज, चिंचेची पाने आणि कोहळ्याची फुले देखील वाहणे वज्र आहे. श्री गुरु म्हणतात, हे ऋषींनो, ही निषिद्ध फुले विष्णूला वाहिल्याने मनुष्य दोषाचा धनी होतो. म्हणून विष्णूची पूजा करताना ही फुले नेहमी त्याग करावीत. आता भगवान शिवाची पूजा करताना कोणती फुले वज्र करावीत ते ऐका. शिवाला कवाट, केतकी आणि काळ्या रंगाची फुले वाहू नयेत. शिवाला केवड्याचं फूल वाहणे निषिद्ध आहे. शिवाला करंज, कडुनिंब, बकुळ, डाळिंबी, केवडा आणि मालती या वृक्षांची फुले वाहणे देखील वज्र मानलं गेलं आहे. आंब्याचा मोहर, कुंदाची फुले, जाईजुई आणि लाल रंगाची फुले शिवाला वाहू नयेत. यामुळे दोष लागतो. शिवपूजेत पांढरी रंग सर्वात श्रेष्ठ मानला जातो. गणपतीच्या पूजेमध्ये तुळस वाहणे पूर्णपणे वज्र आहे, केवळ गणेश चतुर्थी सोडून. तसेच दुर्गादेवी किंवा इतर शक्तीदेवींच्या पूजेमध्ये दुर्वा वाहणे वज्र मानलं जातं. यत्पुरुष वेद्यद्दू हा मंत्र म्हणून देवाला सुवासिक धूप दाखवावा. त्यानंतर ब्राह्मस्तव मुख मासित हा मंत्र म्हणून भक्तिभावाने देवाला आरती ओवाळावी. चंद्रमा मनसो जात हा मंत्र म्हणून देवाला नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर मुखशुद्धीसाठी देवाला विड्याचं पान अर्पण करावं. यज्ञानी, यज्ञमय जंत किंवा समसेती मंत्रांनी देवाला सुवर्ण पुष्प आणि निरंजन ओवाळे. शेवटी वेदाहंते पुरुष महांत हा मंत्र म्हणून देवाला मंत्रपुष्पांजली अर्पण करावी. देवाला साष्टांग नमस्कार करावा. देवाला नमस्कार करताना अगदी देवाच्या समोर किंवा देवाकडे पाठ करून उभं राहू नये. तसेच गाभाऱ्यात योग्य अंतर राखावं. नमस्काराचे नियम सांगताना श्री गुरु म्हणतात, हे विद्वानांनो, देवाला प्रदक्षिणा उजवीकडून डावीकडे घालून मग अत्यंत नम्रतेने नमन करावे. आपले सद्गुरू, आई आणि वडील बाहेरून घरी आले असता आपण स्वतः उठून त्यांच्यासमोर जावावे. तसेच घरासमोर एखादा श्रेष्ठ ब्राह्मण किंवा संन्यासी आल्यास त्यांच्यासमोर जाऊन त्यांना आदरपूर्वक वंदन करावं. आई वडील आणि सद्गुरूंना नमस्कार करताना आपले दोन्ही हात स्वतःच्या कानावर लावून अत्यंत नम्रतेने आणि आदरभावाने, अनन्य भावाने त्यांना वंदन करावं. नमस्काराचा योग्य विधी असा आहे की आपल्या उजव्या हाताने समोरील व्यक्तीच्या उजव्या पायाला आणि डाव्या हाताने त्यांच्या डाव्या पायाला स्पर्श करून चरणस्पर्श करावा. आई वडील, सद्गुरू, सांभाळ करणारा, संकटातून वाचवणारा, अन्नदाता आणि आपला मुंज किंवा विधी करणारे पुरोहित हे सर्व गुरु समान पूजनीय असतात. पुरोहितांची पत्नी देखील गुरुमातेच्या स्थानी पूजनीय आहे. आपला मोठा भाऊ, चुलता, सावत्र आई आणि वयाने मोठे असलेले मित्र किंवा आप्तेष्ट या सर्वांना नेहमी आदरपूर्वक नमस्कार करावा. आता नमस्कार कुठे करू नये ते ऐका. ज्या ठिकाणी किंवा ज्या परिस्थितीत काही उणीव असेल
किंवा अशुद्धता असेल तिथे विद्वानांनी नमस्कार करू नये. एखादा मनुष्य जेव्हा जप करत असेल किंवा होम हवन करत असेल तेव्हा त्याला नमस्कार करू नये. तसेच स्वतः किंवा समोरील व्यक्ती स्नान करत असताना किंवा जपमाळ ओढत असताना नमस्कार करू नये. ब्राह्मणाला किंवा कोणत्याही पूजनीय व्यक्तीला कधीही एका हाताने नमस्कार करू नये. तसेच स्मशानात किंवा अत्यंत मूर्ख आणि नास्तिक माणसाला नमस्कार करू नये. भजन, कीर्तन, वाद्य आणि भक्तिभावाने देवाला संतुष्ट करावे. देवासमोर आपली प्रार्थना मांडावी आणि त्यानंतर सनकादिकांसारख्या इतर देवर्षींचे स्मरण करावे. देवाची पूजा पूर्ण झाल्यावर अत्यंत नम्रतेने दोन्ही हात जोडून देवाची उत्तर पूजा करावी आणि देवाला आपल्या हृदयात किंवा मूळ स्थानी विराजमान होण्यासाठी प्रार्थना करावी. आपल्या दारात कोणीही अनाथ, गरजू, कलावंत किंवा अगदी कोणताही अतिथी आला तरी तो वयाने लहान असू द्या किंवा मोठा, त्याला आदराने अन्न द्यावं. दारात आलेल्या अतिथीचे गोत्र, जात किंवा कुळ न विचारता त्याला लगेच अन्न द्यावं. जर आपल्या दारातून कोणी उपाशी किंवा नाराज होऊन परत गेला तर आपले पूर्वज आपल्याला घरावर कोपतात आणि घरात येत नाहीत. अन्नाचा अपमान करू नये. जो ब्राह्मण रोज आपल्या घरात पंचमहायज्ञ करत नाही त्याला दोषातून मुक्त होण्यासाठी चांद्रायण व्रत करावं लागतं. जर घरात वैश्वदेव विधी झाला नसेल आणि त्याचवेळी दारात एखादा भिक्षेकरी किंवा अतिथी आला तर त्याला भिक्षा दिल्यास वैश्वदेव विधी न केल्याचं पाप दूर होतं आणि वैश्वदेवाचेच पुण्य मिळते. जेव्हा एखादा ब्रह्मचारी किंवा संन्यासी आपल्या घरी येतो तेव्हा त्याला नक्कीच अन्नदान करावं. याचे फार मोठे महापुण्य प्राप्त होतं. अशा प्रकारे आलेल्या अतिथीला आणि अभंगतांना आधी भोजन किंवा अन्न देऊन संतुष्ट करावे आणि त्यानंतर स्वतः जेवावे. आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना केवळ स्वार्थासाठी जेवू घालून अतिथीला उपाशी ठेवल्यास प्रपंचात मोठा दोष लागतो. जेवायला बसताना नेहमी पूर्वेकडे तोंड करून बसावं. जेवताना पूर्णपणे मौन पाळावं. दोन्ही पाय व्यवस्थित जोडून एकाग्र चित्ताने भोजन करावं. जेवणाच्या पाटाभोवती किंवा पात्राभोवती ब्राह्मणाने चौकोनी मंडल बनवावे आणि त्यावर भस्म किंवा रांगोळी टाकावी. क्षत्रियांसाठी त्रिकोणी आणि वैश्यासाठी वर्तुळाकार मंडळ शास्त्रानुसार सांगितलं आहे. ताटाभोवती चौक न काढता जो मनुष्य जेवतो त्याच्या अन्नाचा रस किंवा त्यातील ऊर्जा भूत, पिशाच, असुर आणि राक्षस हिरावून नेतात, त्यामुळे ते अन्न शरीराला लाभत नाही. जेवताना काशाच्या पात्राचा वापर करावा. जेवणानंतर विडा घ्यावा. पितृकाळाच्या वेळी उत्तरेकडे तोंड करून जेवावे, परंतु दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवणे नेहमी वज्र मानलं जातं. भोजनासाठी पूर्वेकडे तोंड करणे सर्वोत्तम चांगलं आहे. पश्चिमेकडे तोंड करणं मध्यम मानलं जातं. गृहस्थाने नेहमी या नियमांचं पालन करावे, परंतु संन्यासी, ब्रह्मचारी आणि विधवा महिलांनी काही नियम वेगळे किंवा वज्र असतात. फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या काशाच्या पात्रात कधीही जेवू नये, यामुळे मोठा दोष लागतो. तसेच संध्याकाळच्या वेळी जो जेवतो तो महापातकी मानला जातो. श्राद्धाच्या दिवशी लहान मुलांना सोबत घेऊन किंवा त्यांना एकाच पात्रात भरवत जेवू नये. तसेच ब्राह्मणाने स्वतःचे आसन स्वतः टाकून जेवायला बसू नये. दुसऱ्याने आसन देणे श्रेष्ठ मानलं जातं. जेवणापूर्वी चित्रगुप्तासाठी आणि भूतमात्रांसाठी अन्नाचा छोटा भाग बाजूला काढावा. त्यानंतर डावा हात स्वच्छ धुवून आपल्या जेवणाच्या पात्राला किंवा ताटाला घट्ट धरून ठेवावं. जेवताना पूर्णपणे शांत राहावं. मुखातून एकही शब्द काढू नये. जेवणापूर्वी मंत्र म्हणून हातावर पाणी घेऊन अपोषण घ्यावं आणि नंतर प्राणाहुती द्यावी. जो मनुष्य अपोषण न घेता थेट जेवायला सुरुवात करतो तो पापाचा धनी होतो. या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा, तेव्हाच तो दोष दूर होतो. भगवान म्हणतात, मी सर्व प्राण्यांच्या शरीरात जठराग्नी नावाचा अग्नी होऊन राहतो आणि प्राण व अपान वायूच्या साहाय्याने 4 प्रकारच्या चावून, गिळून, चाटून व चोखून खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाचं पचन करतो. भोजन करताना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा रस विष्णू आहे आणि त्याचा उपभोग घेणारा जठराग्नी हा शिवस्वरूप आहे, अशी भावना ठेवावी. हा वैश्वानर मंत्र म्हणून भोजनाची सुरुवात करावी. त्यानंतर 5 प्रसिद्ध प्राणाहुती घ्याव्यात. अंगठा, तर्जनी आणि मध्यमा या 3 बोटांनी अन्नाचा घास घेऊन ओम प्राणाय स्वाहा म्हणून पहिली आहुती मुखात टाकावी. अंगठा, मध्यमा आणि अनामिका बोटांनी ओम अपानाय स्वाहा अशी दुसरी आहुती द्यावी. अंगठा, अनामिका आणि करंगळी या बोटांनी ओम व्यानाह स्वाहा अशी तिसरी आहुती द्यावी. अंगठा, तर्जनी, अनामिका आणि करंगळीने ओम उदानाहे स्वाहा अशी चौथी आहुती द्यावी. शेवटी 5ही बोटांचा वापर करून ओम समानाय स्वाहा अशी 5वी आहुती आनंदाने मुखात द्यावी.
या प्राणाहुती घेताना अन्नाचा घास दातांना न लावता थेट जिभेने आत ओढून गिळावा. या 5 आहुती पूर्ण झाल्यावर जेवण संपेपर्यंत पूर्ण मौन पाळावं. प्राणाहुती घेतल्यानंतर अन्नग्रहणाचे नियम पाळावे. स्नान करताना किंवा अन्नग्रहण करताना मनात पवित्र भावना असाव्या, अन्यथा वरुण देव त्याचे फळ हिरावून नेतात. जेवताना जे लोक बोलतात, गप्पा मारतात त्यांच्या घरातून देवी लक्ष्मी तात्काळ निघून जाते. जो मनुष्य जेवताना मौन पाळत नाही त्याला भविष्यात अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. यज्ञ करताना किंवा प्राणाहुती घेताना जोपर्यंत भोजनाचा मुख्य भाग संपत नाही तोपर्यंत मौन राखणे अत्यंत आवश्यक आहे, असे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला आवर्जून सांगितलं. जर कोणाला संपूर्ण जेवणात मौन पाळणं अशक्य असेल तर त्याने किमान त्या पहिल्या 5 प्राणाहुती होईपर्यंत अजिबात बोलू नये. तसेच श्राद्धाचं जेवण जेवताना संपूर्ण वेळ मौन पाळणं बंधनकारक असतं. परंतु ज्याचे वडील किंवा मोठा भाऊ जिवंत आहेत आणि ते सोबत जेवायला बसले आहेत त्यांनी त्यांच्याशी आदराने बोलण्यासाठी पूर्ण मौन धरू नये. तसेच जेवताना मध्येच काही कठीण किंवा न पचणारे अन्न आल्यास त्याविषयी सांगण्यासाठी मौन सोडले तरी चालेल. जेवणाची सुरुवात नेहमी गोड पदार्थांनी करावी. जेवणाच्या शेवटी पातळ किंवा ताकासारखे पदार्थ घ्यावेत. जेवण अगदी सावकाश रेंगाळत न करता योग्य वेगाने आटपावे, जेणेकरून शरीराचे बळ टिकून राहतं. आपल्या तोंडात सहज मावेल एवढाच लहान घास घ्यावा. तोंडात न मावणारा अतिशय मोठा घास घेतल्यास ते अशुद्ध अन्न खाल्ल्यासारखं मानलं जातं. अनोळखी किंवा आचारहीन लोकांशी एकाच पात्रात किंवा पंक्तीत खेटून जेवायला बसू नये. परंतु ज्या मुलाची अजून मुंज झाली नाही तसेच लहान कुमारिका मुली यांच्यासाठी जेवणाचे हे कडक नियम लागू होत नाहीत. त्यांना कोणतीही शिक्षा नसते. महर्षी पराशर म्हणतात की जो मनुष्य सकाळी स्नान न करता जेवतो किंवा देवाला अग्नीला नैवेद्य न दाखवता थेट जेवतो त्याने खाल्लेलं अन्न हे अन्नाचा भाग नसून जणू किडे खाल्ल्यासारखं अत्यंत अशुद्ध असतं. जेवण करत असताना जर अचानक दिवा विझला किंवा लाईट गेली तर आपलं जेवणाचं ताट हाताने धरून ठेवावे आणि मनात सूर्यदेवताचे स्मरण करावे. जोपर्यंत पुन्हा दिवा लागत नाही तोपर्यंत अंधारात जेवू नये. दिवा लागल्यावर जेवण पुढे सुरू करावं. जेवणाच्या अन्नात केस येणार नाही याची काळजी घ्यावी. जेवताना गप्पा मारणे किंवा गोष्टी सांगणे हा मोठा दोष आहे. उघड्या आकाशाखाली किंवा पूर्ण अंधारात कधीही जेवू नये. पात्रात अन्न अजिबात शिल्लक न ठेवता ताट पूर्णपणे चाटून पुसून जेवणं दोष मानलं जातं. ताटात देवासाठी किंवा भूतमात्रांसाठी किंचित भाग सोडावा. परंतु ताटातील अन्न वाया घालवणे किंवा स्त्रियांनी अन्न टाकून देणे हे देखील महापातक मानलं गेलं आहे. दृष्ट किंवा आचारहीन स्त्रीसोबत एकाच पात्रात कधीही जेवू नये. केवळ आपल्या पवित्र आणि आदरणीय पत्नीसोबत किंवा कुटुंबासोबतच भोजन करावे. मोठ्या सभेत किंवा अनेकांच्या मध्ये एकाच आसनावर बसून घाईघाईने किंवा चुकीच्या पद्धतीने पाणीप्राशन करू नये. यामुळे आरोग्याला आणि प्रतिष्ठेला दोष लागतो. काळे कपडे परिधान करून कधीही जेवायला बसू नये याने मोठा दोष लागतो. तसेच घरातील स्त्रियांनी जेवण वाढताना काश्याचे किंवा योग्य धातूचे पात्र वापरावे. अशुद्ध हाताने वाढलेले अन्न उच्छिष्ट समान मानलं जातं. जेवण झाल्यावर चूळ भरण्यासाठी जावं. तोंडात पाणी घेऊन व्यवस्थित चूळ भरावी आणि मगच हात धुवावा. जो मनुष्य चूळ न भरता थेट हात धुतो तो स्वतःचं नुकसान करणारा मानला जातो. जेवणानंतर तोंड स्वच्छ करताना मधल्या बोटाने दात स्वच्छ करावेत. दात स्वच्छ करण्यासाठी अंगठी किंवा पहिलं बोट वापरू नये. यामुळे दोष लागतो आणि रौरक नरकाची प्राप्ती होते. तोंड आणि हात स्वच्छ धुतल्यानंतर आपले ओले हात अग्नीला किंवा दिव्याच्या उष्णतेला दाखवून कोरडे करावेत. आपल्या घरातील भाऊ नातेवाईक यांच्यासोबत मिळून आनंदाने भोजन करावे असे श्रीगुरूंनी सांगितलं. त्या ब्राह्मणाने श्रीगुरूंना हात जोडून विनंती केली, महाराज आपण भोजनाचा नियम फार सुंदर सांगितला. आता कोणतं अन्न खावं आणि कोणतं अन्न खाऊ नये हे मला कृपा करून सांगा. ज्या अन्नात नखं किंवा केस पडलेले असेल, ज्या अन्नाला मांजराने तोंड लावलं असेल किंवा कावळा, घार, कोंबडी यांनी स्पर्श केला असेल ते अन्न पूर्णपणे अपवित्र होतं. त्याला तात्काळ त्याग करावा. गाय आणि उंदराने तोंड लावलेलं अन्न तसेच शरीराच्या खालच्या भागातील केसांचा स्पर्श झालेलं अन्न खाऊ नये. कोणाचं तरी खरकट उष्ट अन्नाच्या जवळ ठेवलेले अन्न देखील दूषित मानून त्याचा त्याग करावा. तूप किंवा तेलामध्ये बनवलेले किंवा मिसळलेले अन्न पवित्र मानलं जातं. जे पदार्थ तेलात पूर्णपणे तळलेले असतात जसे की पुरी, पापड ते शिळे झाले तरी विटाळ मानलं जात नाही, ते पवित्रच राहतं.
उडदाच्या डाळीपासून बनवलेले वडे किंवा पिठाचे काही विशिष्ट तळलेले पदार्थ हे साध्या शिजवलेल्या अन्नासारखे लवकर अशुद्ध होत नाही, ते अधिक काळ टिकून राहतात. अशा शुद्ध अन्नाचे ग्रहण केल्याने मनुष्याला कोणताही दोष लागतो, परंतु अन्न तयार करताना किंवा खाताना विटाळ झाल्यास मोठा दोष लागतो. म्हणून नेहमी अत्यंत स्वच्छ व पवित्र ठिकाणी बसूनच जेवावे. भोजन पूर्ण झाल्यावर मुखशुद्धी आणि अन्न पचनासाठी ब्राह्मणाने किंवा गृहस्थाने विड्याचं पान घ्यावं, ज्यामध्ये सुपारी, चुना आणि कात योग्य प्रमाणात असावा. पानाशिवाय केवळ सुपारी मुखात टाकून जो मनुष्य फिरतो तो तोंड नसलेल्या प्राण्यासारखा मानला जातो. असं केल्याने मनुष्य 7 जन्मापर्यंत दारिद्र्य आणि दुःखी होतो आणि मृत्यूच्या वेळी त्याला अज्ञान प्राप्त होतं. दुपारी जेवण झाल्यानंतर किमान 1 प्रहर वेदांचा अभ्यास, वाचन किंवा सत्संग करावा. त्यानंतरच विश्रांतीसाठी आपल्या झोपण्याच्या खोलीत जावे. या विधीने गृहस्थान वागावे. आपली खाट किंवा पलंग नेहमी स्वच्छ व निर्मळ असावा. 3 पायांची किंवा मोडलेली खाट वापरू नये. तसेच औदुंबर, वड किंवा पिंपळाच्या लाकडापासून बनवलेली खाट झोपण्यासाठी वापरू नये, कारण हे वृक्ष पवित्र आणि पूजनीय आहेत. जांभळाच्या लाकडाची खाट तसेच स्मशानातील लाकूड किंवा हत्तीच्या दातांपासून बनवलेली खाट झोपण्यासाठी वापरणे निषिद्ध आहे. अनेक प्रकारची लाकडे एकत्र करून बनवलेली खाट वापरू नये. खाट भक्कम आणि चांगल्या लाकडाची असावी. आपल्या स्वतःच्या घरी झोपताना डोके पूर्वेकडे करून झोपावं. सासूरवाडीला गेल्यावर डोकं दक्षिणेकडून करून झोपावं आणि प्रवासात असताना डोकं पश्चिमेकडे करून झोपावं. उत्तरेकडे डोके करून झोपणे सर्व काळी पूर्णपणे निषिद्ध आहे. बाकी दिशांचे विशेष फळ शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ब्राह्मणाचे आणि संतांचे हेच आचरण आहे. यालाच ऋषींचा मार्ग म्हणतात. झोपताना आपल्या उशाशी पाण्याचा भरलेला तांब्या ठेवावा, जो सकारात्मक ऊर्जा देतो. बेडजवळ काही मंगलद्रव्य असावीत. झोपण्यापूर्वी वेदांमधील रात्री सूक्त म्हणावे आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करत शांत झोपावं. आता झोपण्यासाठी कोणती ठिकाणी निषिद्ध आहेत ते ऐका. पडके किंवा जुने मंदिर, स्मशानभूमी आणि रात्रीच्या वेळी एकट्या झाडाखाली कधीही झोपू नये. सापाच्या वारुळाजवळ, तलावाच्या किंवा विहिरीच्या काठावर, नदीच्या अगदी जवळ कोणत्याही अशुद्ध किंवा भयानक ठिकाणी झोपणं टाळावं. साठवून ठेवलेल्या धान्याच्या ढिगाऱ्यावर कधीही झोपू नये. मोडकळीस आलेल्या घरात झोपू नये. तसेच जर आपले आईवडील किंवा मोठे लोक जमिनीवर झोपले असतील तर त्यांच्यासमोर आपण खाटेवर उंच जागेवर झोपू नये. हा त्यांचा अपमान असतो. ओले कपडे नेसून किंवा पूर्ण नग्न झोपू नये. झोपताना आपले तोंड किंवा डोके पूर्णपणे कपड्याने घट्ट बांधून झोपू नये. उघड्या आकाशाखाली किंवा देवासमोर मुख्य दिवा चालू असताना डोक्यावर प्रकाश येईल असं झोपू नये. रात्रीच्या पूर्व भागात, संध्याकाळी लवकर आणि उत्तर भागात पहाटेच्या वेळी सूर्योदय यानंतर झोपू नये. तसेच आपली पत्नी मासिक पाळीत असताना पहिल्या 4 दिवसात तिच्याजवळ झोपू नये. झोपताना अंगावर नेहमी जानवे असावे. गृहस्थाश्रमाचे नियम पाळताना केवळ वासनानंद होऊन वागू नये. यामुळे माणसाचं आयुष्य कमी होतं. संयम राखणे अत्यंत गरजेचं आहे. गृहस्थाश्रम धर्माचे पालन करताना पत्नीने निळ्या रंगाचे वस्त्र नेसलेले नसावे. अशावेळी संयम न राखल्यास जन्माला येणारी संतती वाईट गुणांची निघू शकते. या काळात शुद्ध व पांढरी वस्त्रे परिधान करणे शुभ मानलं जातं. पत्नी मासिक काळात असताना तिच्याशी संबंध ठेवू नये. असं केल्यास पुरुष महादोषाचा धनी होतो. या संदर्भात शास्त्रात आणखीन एक नियम सांगितला आहे, तो पुढे ऐक. महर्षी पराशर सांगतात की निसर्ग नियमानुसार कन्या जेव्हा वयात येते तेव्हा तिच्या शरीरात होणारे बदल गृहस्थाश्रमाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. ऋषींचे हे विचार सृष्टीच्या कल्याणासाठीच आहेत. पाळी संपल्यानंतरच्या दिवसांचे महत्त्व सांगताना शास्त्र म्हणतं की 4थ्या दिवशी गर्भधारणा झाल्यास जन्माला येणारा पुत्र अल्पायुष्य होऊ शकतो. 5व्या दिवशी कन्यारत्न आणि 6व्या दिवशी सद्गुण पुत्र जन्माला येऊ शकतो. पाळीनंतरच्या विषम दिवसात 5, 7, 9व्या दिवशी गर्भधारणा झाल्यास कन्या आणि सम दिवसात 6, 8, 10व्या दिवशी गर्भधारणा झाल्यास सद्गुणी पुत्र जन्माला येतो. या ऋतुकाळात एकूण 10 दिवसांचा मानला जातो, ज्यामध्ये चंद्रबळ उत्तम असावं लागतं. मूळ, मघा आणि रेवती या नक्षत्रावर पतीपत्नीने एकत्र येऊ नये. या काळात पती पत्नींच्या मनात एकमेकांबद्दल कोणताही राग किंवा कोप नसावा. दोघेही अत्यंत आनंदी आणि समाधानी असावे. एकत्र येताना स्त्री आणि पुरुषाच्या मनात जसे विचार असतील, सात्विक, राजसिक किंवा तामसिक, तशाच गुणाचा पिंड संतती जन्माला येते. म्हणूनच या काळात मन अत्यंत पवित्र आणि देवाच्या चिंतनात असावे.
अशा प्रकारे महर्षी पराशर यांनी ब्राह्मणांचे आणि गृहस्थांचे श्रेष्ठ आचार नियम सांगितले आहेत. हे ऐकून सर्व ऋषीश्वर याच नियमांचे पालन करून आपलं जीवन जगतात. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला म्हटलं, मी तुला हे गृहस्थाश्रमाचे सर्व शुभ आचार नियम आनंदाने सांगितले आहेत. आता तुला कुठेही भिक्षा मागायला जाण्याची गरज पडणार नाही. जो या नियमांचं पालन करतो त्याच्या घरात कधीही गरिबी राहत नाही. हे नियम पाळणारा मनुष्य देवांनाही वंदनीय होतो. त्याच्या घरी जणू कामधेनू अवतरते. सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याच्या घरात लक्ष्मी अखंड वास करते आणि त्याची मुले नातवंडे सुखाने नांदतात. श्री गुरु त्या ब्राह्मणाला आशीर्वाद देत म्हणतात, तुझ्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. हे त्रिवार सत्य आहे. तुझी मुले आणि मुली सद्गुणी निघतील यात तुझ्या मनात शंका धरू नकोस. श्री गुरूंकडून असा महान आशीर्वाद आणि इच्छित वर प्राप्त करून तो ब्राह्मण अत्यंत आनंदाने आणि समाधानाने आपल्या घरी गेला. श्री गुरूंनी सांगितलेल्या सर्व नियमांचे त्याने तंतोतंत पालन केले आणि त्याला जीवनातील सर्व सुख आणि ऐश्वर प्राप्त झालं. या प्रकारे श्री गुरुचरित्र अमृतात परम पवित्र कल्पतरूमधील श्री नरसिंह सरस्वतींच्या चरित्र सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील कर्ममार्ग निरूपण नावाचा हा 37वा अध्याय येथेच पूर्ण झाला. श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.